नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपल्याला सीईटी सेलने जाहीर केलेल्या एमएसटी सीईटी 2026च्या कॅप राऊंडच्या नवीन नियमांबद्दल जाणून घ्यायचंय। बाळांनो, प्रत्येक नियम व्यवस्थित मी तुम्हाला समजेल, कारण ही गोष्ट जर आता तुम्ही समजून घेतली तुमची ऍडमिशन प्रोसेस सोपी होऊन जाणार आहे। ठीक आहे, आणि आपल्याला पीसीएमच्या निकालाबाबत सुद्धा बोलायचंय। ठीक आहे, मी तो युट्यूबर नाहीये किंवा तो टीचर नाहीये बाळांनो जे दिवसाचे 10 व्हिडिओज फक्त निकालावरती टाकेल। ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओ जो निकालावरती टाकलाय बाळांनो, मी रिझल्ट प्लस तुम्हाला नॉर्मलायझेशन समजवलं होतं। रिझल्ट प्लस मी तुम्हाला कॅप राऊंडच्या डेट सांगितल्या होत्या। रिझल्ट प्लस मी तुम्हाला पर्सेंटाइल सांगितले होते। ठीक आहे, आजचा रिझल्ट प्लस तुमचा कॅप राऊंडचे रूल्स आहेत बाळांनो। माझा रिझल्ट बद्दल व्हिडिओ बनवण्याचा काहीच मोठो नसतो। रिझल्ट फक्त एक तुम्हाला अपडेट द्यायची असते रिझल्ट बद्दल। आपला मेन व्हिडिओ मेन टॉपिक वरती असतो बाळांनो। आजचा हा व्हिडिओ सुद्धा कॅप राऊंडच्या नवीन रूल्स वरती आहे। रिझल्ट बद्दल पण मी बोलणार आहे, पण फक्त जे विद्यार्थी रिझल्ट जाणून घेण्यासाठी आले असतील बाळांनो, तुम्ही हा व्हिडिओ सोडून जाऊ शकता। तुम्ही त्या युट्यूबरचे व्हिडिओ बघू शकतात जे दिवसातून 10 व्हिडिओ टाकतात। ठीक आहे, फक्त रिझल्ट वरती। आज सकाळी मी एक युट्यूबरचा व्हिडिओ, मी त्यांना टीचर सुद्धा नाही म्हणणार। ठीक आहे, रिझल्ट डिक्लेअर डायरेक्ट थंबनेल मध्ये लिहिलं रिझल्ट डिक्लेअर्ड, म्हणजे किती मिसगाईड करण्याचं काम करतात हे तुम्ही समजून घेऊ शकता। ठीक आहे, चला आपण आपल्याला आता मेन टॉपिक वरती बोलूया। सगळ्यात पहिले आपण कॅप राऊंडच्या नवीन नियमांबद्दल जे जाणून घेणं खूप गरजेचं आहे, त्यानंतर आपल्याला रिझल्ट बद्दल बोलायचंय बाळांनो। ठीक आहे, चला आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा। जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन होत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो। फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय। सबस्क्राईब फक्त या पर्पजने करा की मी जो व्हिडिओ टाकतो तो तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, दॅट्स इट, है ना। सबस्क्राईब केल्याने मला पैसे नाही भेटणार आहेत बाळांनो, या गोष्टीला समजून घ्या। ठीक आहे, आणि कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतात। व्हॉट्सअप ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा बाळांनो। ठीक आहे, चला पहिली गोष्ट सगळे रूल्स आपण समजून घेऊया। ठीक आहे, कॅप राऊंडचे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ऑप्शन फॉर्म काय असते हे समजून घेणं गरजेचं आहे बाळांनो। ठीक आहे, आता असंच कन्सिडर करा, जर 50% काम तुमचं एक्झाम देणं आणि रिझल्टची वाट बघणं हे 50% काम असतं बाळांनो, आणि 50% काम काय असतं माहितीये का, तुमचं ऍडमिशन प्रोसेसला समजतं ते तुमचं 50% काम असतं। ऍडमिशन व्यवस्थित करून घेणं ते तुमचं 50% काम असतं। आणि या 50% कामामध्ये मी बाळांनो 90% काम काय माहितीये, 90% काम एकच आहे बाळांनो तुमचं, ते म्हणजे ऑप्शन फॉर्म। जर तुमचा ऑप्शन फॉर्म व्यवस्थित राहिला तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार बाळांनो। ऑप्शन फॉर्म डिसाईड करतो तुमचा कॉलेज। आता ऑप्शन फॉर्म म्हणजे काय, ऑप्शन फॉर्म इज इक्वल टू कॉलेज लिस्ट बाळांनो। काय, कॉलेज लिस्ट। ऑप्शन फॉर्म म्हणजेच कॉलेज लिस्ट असतं बाळांनो। जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तरच तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल। आता कॅप राऊंडचे नियम जाणून घेण्याआधी आपल्याला समजणं गरजेचं आहे की कॉलेज लिस्ट काय असते। ठीक आहे, बघा आता फॉर एक्झाम्पल एक मुलगा आहे, त्याचं नाव तुषार आहे फॉर एक्झाम्पल, है ना। तुषार आहे, तुषारचा 80% आले। ठीक आहे, तुषारची कॅटेगरी ओपन आहे फॉर एक्झाम्पल, आणि तुषारला पुण्यामध्ये ऍडमिशन घ्यायचंय। आता या तुषारच्या रिक्वायरमेंट झाल्या बेसिकली की, आणि पाचवी गोष्ट आहे तुषारला सीएस मध्ये ऍडमिशन हवंय। आता या तुषारच्या रिक्वायरमेंट झाल्या आणि तुषारचा डेटा झाला, है ना। तुषारची रिक्वायरमेंट काय, पुण्यामध्ये ऍडमिशन हवंय, कम्प्युटर सायन्स मध्ये हवंय, तुषारची कॅटेगरी कोणती, ओपन आहे, तुषारला पर्सेंटाइल किती आले, 80। ठीक आहे, आता ह्या डेटाला बघून आपल्याला कॉलेज लिस्ट बनवावी लागणार आहे। आता 80% आहे तर कॉलेज लिस्ट मध्ये किती ते किती मधले कॉलेज पाहिजे बाळांनो, 70 ते 90च्या दरम्यानचे, है ना। या रेंज मधले कॉलेज टाकणं सेन्स बनेल। जर तुमचे 80% आले, 99चं सीओईपी टाकणं काही गरजेचं आहे का तिथं, है ना, काहीच गरजेचं नाहीये। तुमचं तेवढी जागेची पोझिशन तुमची वाया जाते बाळांनो, या गोष्टीला समजून घ्या, है ना। प्रॅक्टिकल राहणं खूप गरजेचं आहे आपल्याला, है ना। जर 80% 99% कॉलेज भेटला असतं तर 99% वाला का त्याने 99% स्कोर केले असते, सोपी गोष्ट आहे ना। आपल्याला 80% साठी 70 ते 90च्या दरम्यानचे कॉलेजेस टाकावे लागतात। कुठले, पुण्यातले, कोणती ब्रांच, सीएस, कारण तुषारची रिक्वायरमेंट आहे। आणि अशा पद्धतीने आपली एक कॉलेज लिस्ट बनते बाळांनो, सगळ्या फॅक्टर्सला बघून। आता समजा या कॉलेज लिस्टमध्ये 1 ते 50 पर्यंत तुम्ही कॉलेजेस टाकले, ही झाली कॉलेज लिस्ट। आता ही कॉलेज लिस्ट फॉर एक्झाम्पल इथं टाकलं तुम्ही एबीसी नावाचं कॉलेज, है ना, इथं टाकलं तुम्ही पीक्यूआर नावाचं कॉलेज, इथं टाकलं तुम्ही XYZ नावाचं कॉलेज। पण जर XYZ नंबरचं कॉलेज चांगलं आहे पीक्यूआर पेक्षा, तुमचं हे ऍडमिशन कॅन्सल होऊन जाईल बाळांनो। तुम्हाला ऍडमिशन XYZ मध्ये नाही भेटणार, तुम्हाला पीक्यूआर मध्ये भेटेल, है ना। जरी XYZ कॉलेज चांगलं आहे तरी तुम्हाला पीक्यूआर मध्ये भेटेल। तुम्हाला लागत होतं XYZ तरी तुम्हाला भेटणार नाही, का, कारण याची प्रिफरन्स तुम्ही वरती लावलेली आहे, याला तुम्ही वरती ठेवलंय। सीटी सेल काय कन्सिडर करतं की यांना हे कॉलेज नको, यांना हे कॉलेज हवंय, है ना। तर ही असते बाळांनो प्रिफरन्स लिस्ट। बाळांनो प्रिफरन्स लिस्ट खूप मोठा टास्क आहे, है ना। तुम्हाला काउन्सिलर 8-8 दिवस बसतात एका विद्यार्थ्याची कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी, सोपं नाही बाळांनो, है ना। जर तुम्हाला 350-400 कॉलेजेसचं नॉलेज असेल ना बाळांनो, स्वतः कॉलेज लिस्ट बनवून घ्या, नाही तर कोणाकडून बनवून घ्या बाळांनो जे वेल एक्सपिरियन्स आहेत बाळांनो, त्यांच्यासाठीच आपण पर्सनल काउन्सिलिंगची
बॅच लॉन्च केलेली आहे, जेणेकरून तुमच्या आत्तापासून तर जोपर्यंत ऍडमिशन नाही होऊन जात आत्तापासून तर सप्टेंबर एंडिंग पर्यंत तुमच्या सोबत असू बाळांनो आम्ही. जरी तुमचे कमी मार्क आले असतील तरी एक बेस्ट कॉलेजमध्ये CSIT ब्रांच सारखी पॉसिबल आहे बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयर असे भरपूर विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? फक्त एकच गोष्ट व्यवस्थित केली, पर्सनल काउन्सिलर कडून ऑप्शन फॉर्म बनवून घेतला, पर्सनल काउन्सिलर कडून डॉक्युमेंटेशन करून घेतलं, पर्सनल काउन्सिलर कडून कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 च्या सगळ्या स्टेप बाय स्टेप कॉलेज कसं बुक करायचं, नेक्स्ट राऊंडला कसं जायचं, कॅप राऊंड 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये कसं खेळायचं असतं, तुम्हाला स्पॉट मध्ये कसं खेळायचं, ILS मध्ये कसं खेळायचं, या सगळ्या गोष्टी काउन्सिलर कडून करून घेतल्या, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित काउन्सिलर कडून करून घेतलं, म्हणून त्यांचे कमी मार्क्सला पण त्यांना एक टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT भेटलं बाळांनो. ठीक आहे. आणि अशी खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये. का माहिती? या गोष्टीमुळे, ही प्रिफरन्सेस व्यवस्थित लावल्याने. कारण नाही माहित कॉलेजेसचं नॉलेजच नाही तर हे प्रिफरन्सेस कसं काय लावतील? जरी त्या विद्यार्थ्याने 99 पर्सेंटाईल आलेले, गरजेचं नाही त्याला महाराष्ट्रात प्रत्येक कॉलेजचं नॉलेज असो, है ना. मग ही गोष्ट तुमचं फ्युचर डिसाईड करणार आहे. गोष्टी समजते. कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या बाळांनो, 2-3 हजाराकडे नका बघू, कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या, पण काउन्सिलिंग लावून घ्या बाळांनो. काउन्सिलिंग खूप गरजेची आहे. ठीक आहे. तुम्हाला नॉलेज नसतं, तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही नवीन असते, है ना. डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्री, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतो बाळांनो. एक पण स्टेप सोडत नाही. स्कॉलरशिप सगळ्यात महत्वाची गोष्ट. लास्ट इयर विद्यार्थ्यांची 2 ते 3 लाख रुपये फीज होती, आपण त्याला 0 केलं बाळांनो. कसं काय माहितीये? फक्त त्याच्यापर्यंत राईट स्कॉलरशिप पोहोचवल्या. असं नाही की माझ्या खिशातून पैसे टाकले मी, नाही, फक्त त्याच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवणं, यालाच काउन्सिलिंग म्हणतात. या गोष्टीला समजून घ्या. आणि त्यासाठी आपण एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट करतो. तो पर्सनल काउन्सिलर आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत ते तुमच्या सोबत असतात बाळांनो. कधी काही डाऊट आला कॉल करा, मेसेज करा, अनलिमिटेड कॉल, अनलिमिटेड व्हॉट्सअप मेसेजेस. ठीक आहे. ते तुमची पर्सेंटाईल जाणून घेतील, कॅटेगरी जाणून घेतील, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट घेऊन प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठे तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला CET सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी मार्क्सला पण आपल्याला एक चांगलं कॉलेज टार्गेट करता येतं. डेफिनेटली एनरोल करा बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जरी हाय मार्क्स आले असतील, जरी लो मार्क्स आले असतील बाळांनो, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. जर हे 50% काम व्यवस्थित केलं, तुमचे कमी मार्क्सला पण तुम्हाला एक बेस्ट कॉलेज लागेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. आणि तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. इथं एक चूक म्हणजे तुमचे नेक्स्ट 4 वर्ष रिग्रेट नाही बाळांनो, नेक्स्ट 20 वर्ष रिग्रेट आहे. या गोष्टीला समजून घ्या, है ना. तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट नवीन आहे, म्हणून कोणाचा सल्ला घ्या, माझं असं म्हणणं आहे ना. काही अडचण असेल या नंबरवर व्हॉट्सअप करा. कॉल रिसीव्ह करणं माझ्याकडनं शक्य होत नाही बाळांनो, कारण हा माझा पर्सनल नंबर आहे ना, म्हणून शक्य होत नाही. प्लीज मला व्हॉट्सअप करा काही अडचण असेल तर. ठीक आहे. चला, ऑप्शन फॉर्म समजलं काय असतं, कॉलेज लिस्ट समजलं काय असतं. आता नियम काय आहेत बघा. आता समजा तुम्ही कॉलेज लिस्ट अपलोड केली, किती कॉलेजेसची? 1 ते 50, 1 ते काय 50 नंबरचे कॉलेजेस अपलोड केले. आता काय होईल? समजा कॅप राऊंड 1 मध्ये, कॅप राऊंड 1 मध्ये काय बाळांनो, समजा तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये 1 ते 50 मध्ये तुम्हाला 46 नंबरचं कॉलेज अलोकेट झालं, है ना. 46 नंबरचं कॉलेज अलोकेट झालं. पहिल्या नंबरचं बघितलं CET सेलने, नाही याचे मार्क मॅच नाही होत, काढायला. सेकंड नंबरचं बघितलं, नाही याचे मार्क्स मॅच नाही होत, काढायला. थर्ड नंबरचं बघितलं, नाही याचे मार्क्स मॅच नाही होत, काढायला. असं करत करत कुठे गेले? 46. अरे 46 याचं मॅच होतंय, द्या याला एक कॉलेज, द्या. अशा पद्धतीने तुमची प्रोसेस होते कॅप राऊंड 1 ची, है ना. आता 46 नंबरचं कॉलेज लागलं. आता रूल काय? रूल ज्यासाठी व्हिडिओ बनवला ते समजून घेऊ. रूल काय? रूल असा आहे, जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये पहिल्याच नंबरचं कॉलेज लागून गेलं तर ते काय होऊन जातं? ऑटो फ्रीज होऊन जातं. काय होऊन जातं? ऑटो फ्रीज. म्हणजेच काय रे बाळांनो, ऑटोमॅटिक बुक होऊन जातं. फॉर एक्झाम्पल 1 नंबरचं कॉलेज तुम्हाला लागून गेलं लिस्टमध्ये, मग CET सेल काय म्हणते? याच्यापेक्षा बेटर कॉलेज नाहीच आहे याच्याकडे, याने टाकलंच नाहीये, म्हणजे याला बेस्ट वाटतं 1 नंबरचं, याला बुक करा, ऑटो बुक करा, है ना. म्हणजे पहिल्या नंबरचं कॉलेज आपल्या अवकाशच्या बाहेरचं टाकायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट राऊंडला जाता येईल. गोष्ट समजली? हे समजलं तुम्हाला, है ना. चला, आता हे झालं बाळांनो, हा झाला फर्स्ट कॅप राऊंडचा रूल. हा मागच्या वर्षी नवीन आलेला आहे. आता तुम्हाला किती नंबरचं कॉलेज भेटलं बाळांनो? 46 नंबरमध्ये. आता नेक्स्ट राऊंड 2 ला काय होईल माहितीये का? तुम्ही 50 कॉलेजेसची लिस्ट टाकली होती ना, राऊंड 2 ला काय होईल माहिती का? 1 to 45 नंबरची लिस्ट राहील फक्त. का रे बाळा? 5 कॉलेज कुठे गेले बेटा? तुम्हाला 46 नंबरचं भेटून गेलेले. CET सेल काय ग्राह्य धरते आता? 47, 48, 49, 50 नंबरचे कॉलेजेस याला नको हवे, कारण 46 नंबरची प्रिफरन्स वरती होती, त्याच्या खालचे सगळे काय झाले? कॅन्सल झाले. गोष्ट समजली है ना. आता 46 नंबरचं भेटलं म्हणजे 1 ते 45 मध्ये तुम्हाला राऊंड 2 ला कॉलेज लागतील बाळांनो, है ना. आता 1 ते 45 मध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला 35 नंबरचं लागलं, है ना. आता 35. आता कॅप राऊंड 2 चा रूल काय आहे बाळांनो? 1 ते 3 मध्ये कोणतंही कॉलेज लागलं ते तुमचं ऑटो फ्रीज होऊन जातं. काय होऊन जातं? ऑटो फ्रीज. म्हणजे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर लिस्टमध्ये, तुमच्या लिस्टमध्ये कॅप राऊंड 2 मध्ये जर पहिल्या 3 कॉलेजेसमध्ये कोणतं पण लागलं ते तुमचं ऑटो फ्रीज होऊन जातं. म्हणजे पहिले 3 कॉलेजेस सुद्धा कॅप राऊंड 2 ला काय टाकायचे आहेत? अवकादीच्या बाहेरचे टाकायचे आहेत आपल्याला. समजलं गोष्ट?
फॉर एक्झाम्पल 80% आहे, टाका ना 99% 2-3 कॉलेजेस वरचे 3च टाका, 3 पेक्षा जास्त नका टाकू, कारण आपली एक एक जागा महत्वाची आहे आपल्यासाठी, है ना. चला समजलं. आता 35 नंबरचं कॉलेज लागलं. राऊंड 3 ला काय होणार आहे माहितीये, 50 कॉलेजेसची लिस्ट होती, आता किती आले, 1 ते 34 पर्यंत फक्त उरलेली आहे. सीईटी सेल काय ग्राह्य धरते, 35 नंबरचं लागलंय तर 35 पेक्षा 36 नंबरचं खराब कॉलेज आहे, 36 पेक्षा 37 अजून खराब आहे, 37 पेक्षा 38 अजून खराब आहे. मग खालचे काढा ना सगळे, त्याला 35चं लागून गेलं, चांगली गोष्ट आहे. नेक्स्ट राऊंडला जर त्याला जायचं आहे तर 1 ते 34 मधलं चांगलं कॉलेज लागेल, कारण 35 पेक्षा 34 नंबरचं जास्त चांगलं आहे, 34 पेक्षा 33 नंबरचं जास्त चांगलं आहे, कारण तुम्ही प्रिफरन्स लिस्ट दिलेली आहे ना, का रॅन्डम दिलेली आहे, नाही, तुम्ही प्रिफरन्स लिस्ट दिलेली आहे. कोणी बनवली, काउन्सिलरने बनवली आहे, पर्सनल काउन्सिलरने. तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित आहे ना. चला आता 1 ते 34 मध्ये राऊंड 3 ला समजा तुम्हाला 22 नंबरचं कॉलेज लागून गेलं, है ना. मग 22 नंबरचं बुक होऊन जाईल. नेक्स्ट राऊंडला चौथ्या राऊंडला काय होणार आहे, 1 ते 21 उरतील फक्त, है ना. आता तिसऱ्या राऊंडचा रूल काय, रूल 3 काय, रूल 3 आहे, तिसऱ्या राऊंडला पहिल्या 6 मध्ये 1, 3 आणि आता काय 6, पहिल्या 6 मध्ये कोणतं पण कॉलेज लागलं ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. म्हणजे पहिले 6 आपल्याला तिसऱ्या राऊंडला काय टाकायचे, अवकातीच्या बाहेरचे टाकायचे, जेणेकरून आपल्याला राऊंड 4 ला जाता येईल. गोष्ट समजते, क्लिअर आहे, है ना. चला आता राऊंड 4 ला काय होतं बाळा, राऊंड 4 ला जे कॉलेज लागलं ते तुम्हाला बुक करावं लागतं, कोणतंही लागलं ते बुक करावं लागतं, ठीक आहे. त्यानंतर स्पॉटमध्ये जाऊ शकतात, काही अडचण नाही, पण राऊंड 4 ला काही ना काही कॉलेज तुम्हाला जे लिस्टमध्ये लागलं ते बुक करावं लागतं. आता मागच्या वर्षी एका विद्यार्थ्याचं काय झालं, कॅप राऊंड 1 ला त्याला वालचंद लागलं, है ना, वालचंद लागलं. वालचंदच्या वरती त्याने काय टाकून ठेवलं होतं, डी वाय पाटील आकुर्डीचं, कारण तो आकुर्डीमध्ये राहायचा, है ना. आता त्याला खूप समजावलं होतं पण नाही ऐकला शेवटी, है ना. त्याने टाकलं डी वाय पाटीलचं आकुर्डी. आता मी त्याला सांगून थकलो होतं, बाबा वालचंद एक महाराष्ट्रातलं टॉप कॉलेज आहे, पण त्याने टाकलं डी वाय पाटील आकुर्डी. आणि काय झालं माहितीये, डी वाय पाटील आकुर्डी चौथ्या राऊंड पर्यंत त्याने फ्रीज केलं, सीओईपी त्याला वालचंद पहिल्या राऊंडला भेटलं, दुसऱ्या राऊंडला काय फ्लोट केलं, पहिल्या राऊंडचं कॉलेज आपल्याकडे असतं, तिसऱ्या राऊंडला काय केलं परत फ्लोट केलं, पहिल्या राऊंडचं तरी कॉलेज आपल्याकडे असतं, चौथ्या राऊंडला ऑटोमॅटिक आकुर्डी बुक होऊन गेलं ना वालचंद, गेलं वालचंद. नंतर पस्तावा येत होता की सर मला वालचंद बुक करायचं होतं, नाही भेटणार. पहिल्या राऊंडला काय केलं तू, गोष्ट समजले, चौथ्या राऊंड पर्यंत वाट व्हायची नाही, पहिले आपल्याला कॉलेज बुक करून घ्यायचं चांगलं, चौथ्याला कोणतंही रॅन्डम मार्क जाईल तुमच्या लिस्टमधलं, ठीक आहे. आणि चौथ्या नंतर जरी तुम्हाला मार्क झालं तरी तुम्ही कशामध्ये जाऊ शकता, स्पॉट राऊंड मध्ये जाऊ शकतात. गोष्ट समजते, चौथ्या राऊंडला कॉलेज बुक झालं तरी तुम्ही स्पॉटला जाऊ शकता, ठीक आहे. आता स्पॉट काय असतं बाळांनो, कॅप राऊंडच्या उरलेल्या सीट्स, रिमेनिंग सीट्स कशामध्ये जातात, तुमच्या स्पॉटमध्ये जातात, है ना. स्पॉटला फीज कशी असते, नॉर्मल कॅप राऊंडची फीज असते. फीज कट ऑफ कसं असतं, स्पॉट राऊंडचं नॉर्मल कॅप राऊंड सारखं कट ऑफ असतं, काहीच फरक पडत नाही फीज मध्ये, काहीच फरक पडत नाही. ओबीसीला स्कॉलरशिप भेटते का, डेफिनेटली भेटते. एससीला स्कॉलरशिप भेटते का, डेफिनेटली भेटते, काही घाबरायची गरज नाही, ठीक आहे. हा झाला तुमचा स्पॉट राऊंड. आता आयएलएस मॅनेजमेंटमध्ये पॅरेंट्स कन्फ्युज होतात, पॅरेंट्सला वाटतं की सेमच आहे, नाही बाळांना सेम नाही, पालकांना सेम नाही, वेगळं आहे. आयएलएस म्हणजे काय असतं तुमचं आणि मॅनेजमेंटमध्ये काय असतं समजून घेऊया फरक. मॅनेजमेंटमध्ये 2% आले तरी ऍडमिशन होऊन जाईल, 10 लाख रुपये डोनेशन द्या, 15 लाख रुपये डोनेशन द्या, 20 लाख रुपये डोनेशन द्या, 25 लाख रुपये डोनेशन द्या, 2% आले ऍडमिशन होऊन जाईल. कम्प्युटर सायन्समध्ये पण होऊन जाईल. इथं कशाचा गेम चालतो, पैशाचा. आयएलएस मध्ये काय असतं बाळांनो, आयएलएस मध्ये तुमचे कट ऑफ्स लागतात. विद्यार्थ्यांच्या आता समजा एबीसी नावाचं कॉलेज आहे, एबीसी नावाच्या कॉलेजला तुम्हाला अप्लाय करायचं, 50 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं, मग त्याच्यामध्ये पहिले 5 विद्यार्थ्यांना ते सिलेक्ट करतात, है ना, कट ऑफ वाईज. मग पहिल्या 5 विद्यार्थ्यांना काय लागतं, तिथं पण फीस जास्त असते. ओपनची फीस फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपये वर्षाची आहे, तर तुम्ही एससी असणार, एसटी असणार, काही असणार, तुम्हाला 2x किंवा 3x तुम्हाला द्यावी लागते फीज वर्षाची. तर ओपनची 1 लाख रुपये आहे, तर वर्षाची तुम्हाला किती द्यावी लागेल, 3 लाख रुपये, कोणतीही कॅटेगरी असेल तरी. मग 3 लाख 4 वर्षाचे किती झाले, 3 चोक 12 लाख रुपये. गोष्ट समजते, है ना. आयएलएस मॅनेजमेंट. आता आपण बघूया निकालाची अपडेट बाळांनो. आता या सगळ्या गोष्टींमध्ये ना प्रत्येक गोष्टीला तुम्हाला काउन्सिलर तुमच्या सोबत असतील, ठीक आहे. मी स्वतः तुमच्या सोबत असेल पर्सनल काउन्सिलिंग मध्ये, जेणेकरून तुम्हाला कमी मार्क्सला पण आपण एक बेस्ट कॉलेज क्रॅक करण्याचे प्रयत्न करू. आता रिझल्ट बद्दल, जे विद्यार्थी फक्त रिझल्ट ऐकायला आले असतील, हे पहिलं काहीच नाही ऐकलं असणार ना बाळांनो, तुम्ही चॅनल बघणं सोडलं ना तरी चालेल, मी जीव तोडून तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजवतो. प्लीज या गोष्टींसाठी चॅनलला फॉलो करा, फक्त रिझल्ट ऐकण्यासाठी नाही बाळांनो, है ना. रिझल्ट बघा 12 तारखेला येणार होता, सगळ्या अपडेट्समध्ये आपण बघितलं होतं, है ना. इथं टाइम्स ऑफ इंडियाने पब्लिश केलं होतं, तुम्ही स्वतः वेबसाईटवरती जाऊ शकतात, बघू शकतात किती तारखेला पब्लिश केलं होतं. 12 तारखेला येईल असं सांगितलं होतं. काल पूर्ण दिवस मी वाट पाहिली, मी 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत जागा राहिलो, की जेणेकरून रिझल्ट आला तर विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिले मला सांगता येईल. काल आला नाही, ठीक आहे. आता इकॉनॉमिक टाइम्सने 13 तारीख सांगितली बाळांनो, 13 तारखेच्या आत येणार आहे. आता एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, मागच्या वर्षी
2 जूनला तुमची आन्सर की आली होती, त्यानंतर 16 जूनला तुमचा काय आला बाळांनो, निकाल आला. कंप्लीट 15 दिवस घेतले होते. यावेळेस 29 मेला तुमची आन्सर की आलेली आहे, प्लस 15 दिवस कन्सिडर करा, म्हणजे 13 किंवा 14 मेला तुमचा निकाल लागेल बाळांनो. आज किंवा उद्यामध्ये तुमचा निकाल 100% लागून जाईल बाळांनो. ठीक आहे, 15 तारखेच्या आत त्यांना लावायचाच आहे. अदरवाईज अटेम्प्ट 1 अटेम्प्ट 2 चा केव्हा लागणार, अजून 7-8 दिवस, कारण PCB चा अटेम्प्ट 1 चा लागून गेला, अजून अटेम्प्ट 2 चा लागला नाही निकाल. केव्हा लावतील मग अटेम्प्ट 2 चा निकाल, है ना. अटेम्प्ट 2 चा निकाल अजून PCB चा लागला नाही, PCM चा अटेम्प्ट 1 चा लागला नाही, मग अटेम्प्ट 2 चा अजून लेट होईल. ऍडमिशन प्रोसेस मागच्या वर्षी 16 तारखेला निकाल लागून ऍडमिशन प्रोसेस सुरू होऊन गेली होती, ती ऑगस्ट मध्ये चालली होती. मग यावेळी काय सप्टेंबर मध्ये पोहोचवायचंय का सीईटी सेलला, है ना. तर तुमचा निकाल लागून जाईल आज, उद्या किंवा परवामध्ये. हे ठीक आहे, मॅक्स टू मॅक्स आज आणि उद्यामध्येच लागण्याची शक्यता आहे. आणि मी तुम्हाला सांगतो बाळांनो, सगळ्यात पहिला व्यक्ती मी असेल तुम्हाला युट्यूबवरती जो ही निकालाची बातमी देईल की निकाल लागलेला आहे, है ना. म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. भलत्याच युट्यूबर्सला फॉलो नका करत जाऊ प्लीज. थोडंसं समजून घ्या की आपल्यासाठी जीवा म्हणजे अंतकरणापासून कोण आपल्यासाठी मेहनत घेत आहे, या गोष्टीला समजून घ्या तुम्ही, है ना. फक्त व्ह्यूज साठी गोष्टी नसत्या करायच्यात, है ना. चला, तर ह्या सगळ्या अपडेट्स होत्या बाळांनो. तुम्हाला कॅप रूल्स मला समजून द्यायचे होते, त्यासाठी आजचा व्हिडिओ होता. जरी तुमचा कमी स्कोर आला बाळांनो, घाबरून जाऊ नका. ऑप्शन फॉर्म जर व्यवस्थित बनवला, है ना, काउन्सिलिंग जर व्यवस्थित केली, तर तुम्ही एक बेस्ट लेव्हल कॉलेजमध्ये जाणार बाळांनो, है ना. आता तुम्हाला समजलं पण असेल की किती ट्रिकी गोष्टी असतात, है ना. जर कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित राहिलं, फ्रीज फ्लोट योग्य टायमाला केलं, प्रॉपर राऊंड्स खेळलं, तर आपल्याला कमी मार्क्सला पण चांगलं कॉलेज लागू शकते, हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केली आहे बाळांनो. पूर्ण टीम तुमच्या मागे लावून देतो, जेणेकरून तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटावं. मी स्वतः तिथं उभा राहतो बाळांनो. नक्कीच पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करू शकतात. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.